पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आणि यात तब्बल 22 जणांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडीमध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय तर पुण्यातील हडपसरमध्ये 7 जण मृत्युमुखी पडलेत। फुगेवाडीतील आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान या विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। दारूच्या प्रत्येक कॅनमागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलीस तपासात समोर आले। योगेश वानखेडेनं अवघ्या 6,600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतलाय। मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशनं केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करून विक्री केलेली दारू यातील फरक काढला तर तो आहे केवळ 6,600 रुपयांचा। दरम्यान या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला। योगेश वानखेडेनं विषारी दारू बनवून 18 जणांचा जीव घेतलेला आहे, परंतु त्याला यातून किती फायदा झाला तर अवघे 6,600 रुपये आणि 6,600 रुपयांमध्ये त्यानं 18 जणांचा जीव घेतलाय। 4 ते 5 जणांचा जीव अद्यापही टांगलेला आहे। आता हा खर्च कसा झाला आणि 6,600 रुपये आम्ही कसं सांगतोय तर यासाठी मी तुम्हाला सांगतो की 9 मेला त्यानं योगेश वानखेडेनं 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं होतं आणि 17,500 रुपये त्यासाठी मोजले होते। रोज तो 30 ते 35 ड्रम खरेदी करायचा। एक ड्रम त्याला मिळायचा, त्यात 35 लिटर दारू असायची 1900 रुपयांना आणि 23 मेला त्यानं त्यातले 5 ड्रममध्ये हा प्रयोग करायचं ठरवलं। 5 ड्रम म्हणजे 9,500 रुपयांचे हे ड्रम होते, ज्यामध्ये प्रति ड्रममध्ये 35 लिटर दारू होती। ही सगळी दारू जी आहे त्यामध्ये 5 ड्रम आणखी पाणी मिक्स केलं म्हणजे 10 ड्रम तयार झाले आणि या 10 ड्रममध्ये त्या 210 लिटर मिथेनॉलपैकी निम्म्याहून अधिकचं मिथेनॉल त्यानं त्यामध्ये मिक्स केलं म्हणजे एकूण 12 ड्रम तयार झाले आणि हे 12 ड्रम तयार करण्यासाठी त्याला मिथेनॉलचे 17,500 आणि 5 ड्रम दारूचे 9,500 म्हणजे 27,000 रुपये त्यानं मोजलेले होते। आता जे 12 ड्रम त्यानं मिथेनॉल मिक्स करून बनवलेले होते, प्रति ड्रम त्यानं 2800 रुपयाला या ठिकाणी विक्री केला म्हणजे या 12 ड्रमची किंमत होते 33,600 रुपये। आता खरेदी करण्यासाठी झालेला खर्च आणि विक्रीतून मिळालेले पैसे हे जर आपण तारतम्य त्याचं वजाबाकी केली तर 6,600 रुपयांचा फायदा जो आहे तो योगेश वानखेडेला झाला म्हणजे अवघे 6,600 रुपयात त्यानं 18 जणांचा जीव घेतलेला आहे। अतिशय धक्कादायक माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली आहे। 4 ते 5 जण अद्यापही या ठिकाणी त्यांची प्रकृती खालावलेली आहे। आपण बघू शकतो या घटनेतून की जीव किती स्वस्त झालेला आहे। 6,600 रुपयांसाठी त्यानं 18 जणांचा जीव गेलाय। अतिशय धक्कादायक माहिती एबीपी माझाने ही समोर आणलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।